आजपासून 30-35 वर्षापूर्वीचा काळ. आईवडील अशिक्षित, त्यांना शिक्षणाचं महत्त्व नव्हतं. लग्न जमत नाही म्हणून कॉलेजला पाठवलं जायचं. त्यावेळेला अनेक स्थळं यायची. पण म्हणतात ना की लग्नाच्या बाजारात मुलीची पसंती नापसंती काहीही महत्त्वाची नसते. त्यावेळेला वाटायचं की स्वतः कष्ट करावं, मेहनत करावं आणि शिक्षण घ्यावं. म्हणून शिवण क्लास केला. शिवणकामातून जे पैसे यायचे त्या पैशामधून कपडे, वह्या ह्या गोष्टी घेतल्या जायच्या. घरातली कामं ही जास्त महत्त्वाची त्यावेळेला वाटायची. आई म्हणायची की घरातली कामं आधी कर आणि नंतर अभ्यास कर. जर घरातली कामं न करता अभ्यासाला बसले तर आई म्हणायची की तुझं कॉलेज बंद. खूप अडचणींना सामोरं जाऊन शिक्षण घेतलं आणि आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आत्ताच्या मुलींना खूप सगळ्या सुविधा आहेत. त्या सुविधाचा गैरवापर न करता त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःचं जीवन सुखी केलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. म्हणून आपल्याला माझे विचार कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.